याला. हॅलो, हा मानेंना जरा आत पाठवा. हो लगेच. न्याय कमीन सर. या या माने या. बोलावलोय. बसा बसा बसा. काल आपली मीटिंग झाली की नाही मला सांगा, कंपनीची झाली की नाही? हो सर. काय ठरलं? कुणीही दांड्या मारायच्या नाहीत, सुट्ट्या घ्यायच्या नाहीत, सुट्टीचा अर्जही द्यायचा नाही, ठरलं होतं की नाही? हे काय आहे? सुट्टीचं ॲप्लिकेशन तुम्ही लगेच पाठवलेलं आहे मला, हे काय आहे? बरं पाठवलं ते पाठवलंय, विषय काय? मला माझ्या बायकोची आठवण येते म्हणून सुट्टी हवी. काय अर्थ आहे याला माने? तेच कारण नाही ना सर, म्हणजे मला लय आठवण येते बायकोची. नाही, चांगली गोष्ट आहे वा, म्हणजे बायकोची आठवण येते वा, पण मग असं कोण लिहितं? मी लिहितो सर. आता इतकी येते म्हणल्यावर लिहायला पाहिजे ना मग. मानी मानी करेक्ट आहे म्हणजे. आता कसं असतंय सर, म्हणजे हॉनेस्टी इज अ हॉनेस्टी आपला दागिना आहे माझा. बरं बरं, सगळं सगळं मान्य मला, पण आता तुम्हाला तुमच्या बायकोची आठवण येते तर मी काय करू? सुट्टी द्या. सांगा मी काय करू? मी तरी काय करू मग? मला राहवणच झालंय ना सर, म्हणजे हो माने. मला लय आठवण येते, म्हणजे सर तुम्हाला खोटं वाटेल, महिना झालाय बायको माहेराला गेली. हा हो तिचा बाप आजारी आहे. तिला म्हणलं जा बाबा माहेराला जा. बिनं बरंच होईना झालंय. माने माने लँग्वेज, माने लँग्वेज लँग्वेज. पण मला करमना झालंय ना सर. मला करमना झालंय. माने माने मला घर खायला उठतंय सर, मला एकटं एकटं वाटतंय लय. मला लय आठवण येते बायकोची. माने मला नाही राहत आहे सर, मला खरंच बायकोची आठवण येते. मला काचेचं केबिन आहे माने, काचेचं केबिन आहे, लोक बघतील बाहेरून. थांबा. पाणी घ्या, पाणी घ्या. माने पाणी घ्या. पाणी पाणी प्या, पाणी प्या, पाणी प्या, पाणी प्या. शांत, रिलॅक्स माने, एकदम रिलॅक्स. नाही पण एक मोठा श्वास घ्या. कसा श्वास घेऊ सर? माझा श्वास माहेराला गेलाय ना. माने श्वास घेऊ. नका रडू माने, नका रडू, शांत व्हा. एक गोष्ट लक्षात घ्या, मला सांगा, आयुष्यातली प्रत्येक गोष्ट रोमांस असते का? माझी असती. माझी असती सर. नाही मला नाही असं अपेक्षित, हरकत नाही. ओके माने माने मला नाही राहत आहे सर, मला लय आठवण येते. मला नाही कळत आहे तुम्हाला कसं सांत्वन करू. माने ओगी ओगी रडू नका माने. ऐका रडू नका. कोणीतरी बघेल बाहेरून, काय वाटेल त्यांना? हा वाटू द्या, काय वाटायची ती. कोणाला काय बोलायची ती बोलू द्या. स्वतःच्या बायकोसाठी रडतोय ना. मुद्दा तो आहे का? मुळात असं कोणी आपल्या बायकोसाठी रडतं का? मी रडतो. मला नाही अपेक्षित. मी रडतो. तुमची बायको जेव्हा जाईल का नाही माहेराला, मग तुम्हाला कळेल तेव्हा बसाल मग बरोबर. माझ्यापर्यंत आणू नका हा विषय. माझ्या बायकोची काळजी तुम्ही करू नका. मी लग्नाच्या पहिल्या दिवशी तिला सांगितलं होतं, मी वर्कहोलिक आहे, वर्क इज माय प्रायोरिटी, बायको बिको नंतर. माझं पहिलंच असतंय ती. बायको पहिली, बाकीचं वर्क फिरक मग मग पुन्हा पुढे ती. माने असं करून नाही चालत. लक्षात घ्या, वर्क इज वर्शिप. कोणी सांगितलं? लिहून कसं काय वर्क इज वर्शिप? वर्कची शिप जेव्हा संपती की नाही तेव्हा माणसाला बायकोचीच गरज लागते सर. हो हो. आपण जेव्हा थकून भागून घरीकडे जातो की नाही, तेव्हा बायको जेव्हा दरवाजा उघडते ना, तेव्हा अशी थंडगार वाऱ्याची झुळूकच अंगावर येते असं वाटतं. आपण आत गेले गेले बायको म्हणते लगेच, हात पाय धुवून घ्या, फ्रेश व्हा, शांती. सर तुम्हाला सांगतो, चहा प्यायला नसतोय तरी पण माणूस फ्रेश होऊन जातोय सर. खरंच फ्रेश होऊन जातोय, म्हणजे चहा प्यायची गरजच लागत नाही त्याला. बायको जेव्हा किचन मध्ये काम करत असते की नाही, तेव्हा त्या भांड्यांसोबत जेव्हा तिच्या बांगड्यांचा आवाज येतो की नाही, तेव्हा घर जिवंत आहे असं वाटतं सर.
1 महिना झाला घरात बांगडीचा आवाज झाला नाही. माने मग आता मी काय करायला घरात हवं? बांगड्याचं वाजणं झाले सर, काय करू मी? अरे नका रडू. मी काय आता तुमच्या घरात येऊन बांगड्या वाजवू का माझ्या? काय नका माने रडू. तुमच्या बांगड्याच्या आवाजानं काय मला मजा येणार आहे तेव्हा? माने काय? मला नाही होत आहे सर राहायला. मला जायचे सर खरंच. खोटं खोटं नाही सांगत तुम्हाला. एक महिना झालाय सर. बायकोच्या हातची ज्वारीची भाकरी नाही खाल्ली साधी मी. मला फक्त 2 दिवस सुट्टी द्या सर. मी जातो लगेच 7-8 भाकऱ्या खातो मी. पळत माघारी येतो. तुम्हाला पण 3 घेऊन येतो पाहिजे तर. हे काय लालूचे? हा मला जाऊ द्या, मी 3 भाकऱ्या तुम्हाला आणतो. म्हणजे काय माने? मला भाकरी खायला इतक्या लांब जायचंय तुम्हाला? त्याच्यासाठी सुट्टी टाकताय तुम्ही? कंपनीचं काही नाहीये तुम्हाला? भाकऱ्याच खायच्यात ना तुम्हाला? आपल्या ऑफिसच्या बाहेर त्या रखमाबाईंची खानावळ आहे, तिथे जा, भाकऱ्या मागवा आणि खा. काय बोलताय सर? त्या रखमाबाईच्या भाकरीला काय बायकोच्या भाकरीची चव आहे होय तेव्हा? ती रखमाबाई नुसती पीठ मळत असेल. माझी बायको पिठासोबत प्रेम मळती. खरं सांगतोय सर, खरंच सांगतोय. बायको पिठासोबत प्रेम मळती सर. हो. कुकर मध्ये जेव्हा भात लावते की नाही, तेव्हा मिठाची चिमूट अशी पाण्यात मिसळताना तिच्या हातात ती माया मिसळती होत्या पाण्यात. ओके. डाळ जेव्हा ढवळत असते की नाही, तेव्हा चमच्याचा आवाज त्या भांड्याला लागतो आणि काहीतरी वेगळाच आवाज होतो. त्याच्यासोबत होणारी तिच्या बांगड्यांची किनकिन. खन किन 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 खन किन 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 किन. तवा बनतोय भात, तवा बनती डाळ. रकमीचा काय भात आहे वे? रखमी गिजगा नुसता चिकून ते जायला. माने बायको जवळ डाळ ढवळती की नाही आणि अशी डाळ चमच्यात घेतल्यावर अशी बोटानं चाकून बघती ना, तवा डाळीला डाळ पण येतंय सर. हो. खरं सांगतोय सर. बायकोचं जेवण ती बायकोच्या हातचं जेवण, रखमाबाईचं जेवण ती रखमाबाईच्या हातचं जेवण. हा अर्थ काय वाक्याचा? बायकोचं जेवण ते बायकोच्या हातचं जेवण, रखमाबाईचं जेवण ते रखमाबाईच्या हातचं जेवण. अर्थ काय सांगा मला? नाहीये माने, याला अर्थच नाहीये. सुट्टी हवी म्हणून काही बरळाल का? ऐका बायकोची व्याख्या असते तशी. काय बायकोची व्याख्या आहे? बायको. हा व्याख्या काय? बाहेरचं खायला लागू नये म्हणून. यक आपली, कोणतरी हक्काची व्यक्ती. बायको. आता तयार केलेलं आहे हे. आता सुचलेलं नाही तेव्हा तयार केलेलं आहे हे. सर तुम्ही य वरनं यक आपली. यक असतं का एक असतं? सर तुम्ही